जानकी जीवन स्मरण जय जय राम. दिवाळी संपली ना. संपली याचा अर्थ असा, दिवाळीचा हेतू संपला नाही, दिवाळी संपली. कसा आहे बघा, एक अतिशय प्रसिद्ध युरोपियन तत्वज्ञ, ब्रिटिश तत्वज्ञ होऊन गेला. म्हणजे त्याची कीर्ती अशी आहे, मोठमोठे विद्वान लोक म्हणतात की हा काय म्हणतोय कळत नाही. बरं का? असा त्याचा एक अतिशय प्रसिद्ध ग्रंथ आहे, प्रोसेस अँड रियालिटी म्हणून. ते आम्हाला ते शिकवायचं म्हणजे वाचवावं लागलं की हो सगळं कुठे कळतंय. त्यात एक महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला. तो म्हणतो काय आहे, या विश्वामध्ये एक पायाभूत अशी क्रिया आहे. ती कोणची असेल तर पुनरावृत्ती. द युनिवर्स इज बिल्ट ऑन ए रेपिटेटिव्ह मेकॅनिझम. तर त्यांनी उदाहरण असं दिलंय, आपला देह घ्या, त्या 3 अवस्था जागृती, स्वप्न, सुषुप्ती आलटून पालटून येणार, सारख्या पुनरावृत्ती. पण त्याही पेक्षा आपलं हृदय चालतं. तेच 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 ते रक्त शुद्ध करा, इकडून तिकडे फिरवा, तेच. आपली लिव्हर काम करते, आपले मूत्रपिंड काम करतात, पचन क्रिया, सगळं तेच 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 तेच. ती जी सवय लागलेली आहे देहाला, जीवनाला, का हो तुमची काय 9-5ची गाडी ठरलेली, अहो नाही ती जागा ठरलेली. पुन्हा ते जे लोक असतात ना मित्र, ते जागा ठेवूनच देतात. किती रेपिटेटिव्ह पुनरावृत्ती आहे नाही का? किंबहुना दुसरी एक गंमत सांग. आमच्या ओळखीचे एक दशक ग्रंथी ब्राह्मण होते, बरं का? फार चांगला, अतिशय निस्वार्थी, कधी कोणाचं जास्त घेत. तिकडे मोगलाई म्हटलं सांगतो आपल्याला, भरजूबापूंचं त्यांच्यावर अतिशय प्रेम होतं बघा. तर ते रोज की नाही संध्याकाळी जेवीत नसत, फारसं वय झालेलं, वेद मंत्र म्हणायचे सारखी, बरं का? तर मी म्हणलं अहो हे काय तेच तेच काय म्हणता? तर ते म्हणाले अरे म्हणजे पुनरावृत्ती केली नाही तर मलिन होतं ते. हा बरं का? मला काय सांगायचंय, रोज दिवाळी करायला लागलं तर सहन होणार नाही. पुन्हा ते आजचं जीवन रटाळ जीवन आहे ते, अरे आता ठीक आहे बुवा, छान आहे. बघा, म्हणजे याचा अर्थ असा की आम्हाला सृजनशीलता नको आहे, क्रिएटिव्हिटी. आणि सत्पुरुष जर असेल, त्याचं मर्म असेल, केव्हाही भेटा त्याला, तो सारखा नवीन नवीन असतो, सारखा नवीन असतो, कंटाळवाणेपणा नाही त्याच्याजवळ. म्हणून सज्जनाच्या संगतीमध्ये कंटाळा नाही. भाग्याची गोष्ट ती आहे, कारण आहे त्याचं, तो जो आत्मा आहे, आत्मस्वरूप आहे, ते सारखं स्फुरतय, आनंदानं स्फुरण येतंय सारखं त्याला. आणि आनंद कसा आहे, क्षणे क्षणे या नवतानुपैकी. हो, म्हणून ते आहे. असं जीवनामध्ये आपलं व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. बरं, सत्पुरुषाची इच्छा काय, रोज मी ती उपासना करताना ते सारखं होतं कामाचं नाही. तुम्हाला एकदा ते महाराजांनी सांगितलेलं उदाहरण मी सांगितलंय की भटकी लोक जेव्हा श्राद्ध सांगतात तेव्हा यजमानाला अंगठ्याने पाणी दे असं सांगतात नाही का? मग तो पाणी घेतो, अंगठ्याने पाणी देतो. ते सांगताना भटजी सुद्धा अंगठा करतो, पाणी देत नाही पण अंगठा करून दाखवतो की नाही. तशी उपासना होऊ नये. पाणी नाही, नुसतं आपलं चाललंय, भजन आहे, पूजन आहे, नाचणं आहे, अमका आहे, तमका आहे. अरे पण पुढे काय, रेपिटेटिव्ह होता कामाचं नाही, पुनरावृत्ती. ती मग अगदी शुष्क होते ना, जीवन त्याशिवाय चालणार नाही. ही गोष्ट मला कबूल आहे. अध्यात्माच्या बाबतीमध्ये ते नसलं पाहिजे. म्हणून मी असं म्हणतो, आपण अध्यात्माला खरे केव्हा लागलो, आपण नाम घेताना दर नामाला आहा चाललंय पुढे, नाही तर एकदा करून टाकलं. मराठीत आहे ना, कानडीमध्ये पिट्टू, बरं का म्हणतात, त्या करून सोडला. मी निजून सोडलो तशापैकी होतं ते, नाही का? तसं नाही होतं कामाचं. बर,
मग याला उपाय काय? याला उपाय असा आहे, ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात बरं का. त्यांचं म्हणणं काय आहे, आता ती मागची ओवी राहिली आहे ना, ती घेऊन पुढची सांगतो. त्या ओवीमध्ये काय म्हणाले की सत्पुरुष काय करतो, ती ओवी अशी आहे, राखो जाता शिष्याते गुरु गुरुपणही धाडिले तिथे. बरं का, माझ्या ह्याच्यात ती 12वी ओवी आहे. तर तो वागताना, शिष्याशी वागताना गुरुपण विसरतो. धाडिले तिथे म्हणजे व्यर्थ झालं, जणू काय बाजूला सारलं. म्हणजे काय, तर शिष्याचा गुरुशी संबंध जो आहे तिथे 2 वे ट्रॅफिक आहे. शिष्य आणि गुरुच्या संबंधामध्ये 1 वे ट्रॅफिक नाही, एक बाजूने रस्ता नाही, दोन्ही बाजूनी आहे. तर शिष्याला काय आहे, गुरुशिवाय देव नाही. पण गुरुला शिष्य कोण आहे, तर शिष्य मित्र आहे. बरं, एक मुलगा होता लहान, त्याला महाराज आहो जाहो म्हणायचे. 5-6 वर्षाचा मुलगा हो. तो वडिलाजवळ रडायला लागला, म्हणलं महाराज मला महाराज आहो जाहो का म्हणतात, त्यांची दृष्टी सांगतोय. तेव्हा मी म्हणलं महाराज तो रडतोय. तेव्हा ते म्हणले की माझं चुकलं नाही म्हणाले, कारण जो मुलगा आज 1लीत आहे तो काही काळाने शेवटची परीक्षा पास होणार आहे, म्हणजे एम ए. महाराज एम ए म्हणाले शेवटची परीक्षा. तसं आज तो दिसतोय, पण उद्या तो सत्पुरुष होणार आहे. काय दृष्टी असते बघा. हा नाही, विचार करण्यासारखं आहे. तेव्हा एका बाजूनी शिष्य गुरुला सर्वस्व मानतो, म्हणून पुढे म्हणाले गुरुगौरव नाहीसा होत नाही. गुरु शिष्याला जरी आत्मस्वरूप पाहत असला तरी शिष्याच्या मनातला गुरुपणचं जे श्रेष्ठपण आहे, गुरु गौरव, ते नाहीसं होत नाही. त्याचं वागणं तेच. बरं, आज काय सांगतायत की म्हणाले, आजची विभाग सुरेख आहे. एकपणे नव्हे सुवास, एकपणे नव्हे सुसास, म्हणून गुरु शिष्याचे करोनी मिस, पाहण्याची आपली वास पाहत असे. गुरुचं लक्षण काय आहे, मुख्य आत्मानुभव आहे त्याचं लक्षण आहे, नाही का. आत्मा कसा आहे, त्रैलोक्याला व्यापून आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणत असताना तो त्याच्याशी तादात्म्य पावतो. आधी मी तोच आहे, देहोहम जाऊन देवोहम ब्रह्माहम, आणि ब्रह्मा म्हटल्यानंतर मग सर्व परमात्मा स्वरूपोहम अशी अवस्था असते. म्हणजे शिष्याच्या आत्म्याशी याचं तादात्म्य असतं, नाही का. त्याला तो वेगळा दिसतच नाही. पण म्हणाले गुरु कसा आहे, माणूस आणि सत्पुरुष, माणूस आणि देव हे मिळून गुरु आहे ना. त्याचा जो माणूस आहे त्याला ते सहन होत नाही. मग का सहन होत नाही, त्याचं अत्यंत आपलेपण असतं, प्रेम असतं शिष्यावर. काय असतं, आत्मवत सर्वभूतेषु, आत्मवत सर्वभूतेषु म्हणजे सर्व भूतामध्ये मीच आहे अशी भावना मग शिष्यामध्ये असणारच. वासुदेव सर्वमिती गीता सांगते ना, तसं. मग त्याच्याशी जर तादात्म्य असलं तर त्या तादात्म्याच्या पायी प्रेम भोगता येत नाही. प्रेमाला 2 लागतात, ज्याच्यावरती प्रेम आहे तो आणि प्रेम करणारा. जर शिष्य मीच आहे म्हटल्यानंतर प्रेमाला वाव कुठला आला. म्हणून काय करतो गुरु, शिष्याला शिष्यपणाने पाहू लागतो. म्हणजे त्याची काय वृत्ती असते, तर आपली जी नवविधा भक्ती आहे ना, त्यामध्ये याचं उत्तर आहे की त्या गुरुकडून जो संबंध बनवला जातो त्याचा उत्कर्ष शेवटी सख्य भक्तीमध्ये होतो. बरं, महाराजांना मॅजिस्ट्रेटचे अधिकार होते त्या याच्यापुरते, बरं का. तेव्हा तिथे एक 7 साहेब होते, बरं का.
आता ते वराडामध्ये ज्याला त्याला, खानदेशामध्ये ज्याला त्याला साहेब म्हणतात. काय झालं, आम्ही गेलो होतो, लहान पोराला सुद्धा दादासाहेब बाबासाहेब ह्याच्यामधल्या लहान पोराला सुद्धा साहेब झाले. ते आपले विनोद आहे. एक भटजी आले, भटजी फार हुशार असतं ना, काही हा सगळे नाही. तेव्हा हे भटजी आले, आणखी त्यांनी पाहिलं हे लहान पोर आहे, अण्णासाहेब दादासाहेब ह्याच्या म्हणला. तेव्हा भटजी चला जेवायला. तर त्यांच्या गळ्यात एक पंचा होता. तर त्यांनी काय विचारलं, हा पंचा साहेब त्या खुंटी साहेबावर ठेवू का म्हणाले. साहेबाची चेष्टा केली. तसं सत्पुरुषाचं नसतं. महाराजांजवळ 7 साहेब होते त्या, आणि महाराज त्यांना अतिशय आपलेपणाने मान देऊन माझं काउन्सिल आहे म्हणायचे. बरं का, मला गंमत करायचे, काउन्सिल आहे म्हणायचे. तेव्हा महाराजांना ते एक भाऊसाहेब फॉरेस्ट म्हणून होते, फॉरेस्ट म्हणून क्लार्क म्हणून रिटायर झालेला मनुष्य. त्याला कोणी भाऊ तिथे किती ते फॉरेस्टमध्ये कमी जास्त पैसे खाणं असतंच. तेव्हा त्यांना ते साहेब म्हणायचे, त्यांच्या चपरासी वगैरे. ते इथे सुद्धा साहेबच झाले. बरं का. तेव्हा त्यांनी महाराजांना विचारलं, महाराज आपण सगळं साहेब साहेब म्हणून काय आहे. तर महाराज काय म्हणाले, साहेब का नाही साहेब. कारण म्हणाले आज उद्या सत्पुरुष बनणारच आहेत, मग ते गुरु होणार नाहीत का. बरं का. तेव्हा महाराज म्हणाले हे सगळे माझे मित्र आहेत. काय बघा, माझे मित्र आहेत, किती गंमत आहे बघा. हा, तेव्हा भगवंताच्या भक्तीचं सगळं पर्यवसान सख्य भक्तीमध्ये आहे. तुम्ही बघा दासबोध तुम्ही नीट वाचला असला म्हणजे पारायण नव्हे हा म्हणण्याचा हेतू. बरं का. तर समर्थांनी दास्य भक्तीचं लक्षण, आपल्या सख्य भक्तीचं लक्षण इतकं अप्रतिम केलेलं आहे की दुसऱ्या मराठी वाङ्मयात इतकं नाहीच. अतिशयोक्ती नाही, मी त्यात केलं आहे. बरं का. हो, फार अप्रतिम आहे. भक्तीच्या सर्व गोष्टी त्यांनी त्यात सांगितल्या आहेत. हा, बरं का. आता 7व्या भक्तीचं लक्षण झालं, 8वे भक्तीचे लक्षण आहे का. बरं का. मग देवाशी परमसख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे, 8वे भक्तीचे जाणावे लक्षण आहे. ते मला एक गंमत सांगतो. गुरुदेव रानड्यांचे गुरु होते ना भाऊसाहेब महाराज म्हणून, ते दासबोध सांगत असत. त्यांच्या याच्यात पंथामध्ये दासबोधालाच फार माहिती. दासबोध सांगत असत. तेव्हा समर्थांनी काय म्हणलं, देवाशी परमसख्य करावे, प्रेमप्रीतीने बांधावे. त्याचा अर्थ ते काय करी, प्रेम प्रीती का 2 का सांगितले म्हणाले. बरं का. एक गंमत आहे, 2 का सांगितले. तर म्हणले प्रीती ही कशी आहे, अगदी घरगुती आहे. प्रेम कसं आहे, थोडं त्याला परकेपण आहे. तर जर भगवंताला बांधायचं असेल तर प्रेमाचं प्रीतीत रूपांतर झालं तर बांधता येतं. असे ते गंमत करायचे. प्रेम प्रीतीने बांधावे. बरे का. बरं, देवाला जे आवडेल तेच आपण करावं. मग सख्य घडे नाही मस्त आपले मनासारखं झालं, असं त्या ओव्या आहेत सगळ्या. बरं का. सांगण्यात हेतू काय, याचं कारण मुळामध्ये उपनिषदामध्ये आहे. उपनिषदामध्ये तुम्हाला आठवतंय ना, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असतो, मी नवीन काय सांगणार. एका झाडावरचे 2 पक्षी आहेत. द्वा सुपर्णा, पर्ण म्हणजे पंख, अत्यंत चांगले पंख. बरं का. सखा, ते सखायव आहेत, दोघे एकमेकाचे सखे आहेत. तर सख्य भक्तीचं मूळ त्या मंत्रामध्ये आहे. बरं का. तो कोण आहे, शिव हा मोठा सखा, त्याचा धाकटा सखा जीव. शिव आणि जीव आपण आरती करतो ना. बरे का. जीवे शिवा ओवाळीनं, जीवा ओवाळ्या, जीवाला ओवाळा तर घरी दसऱ्याला दिवाळीला. हो, जीवे शिवा ओवाळीनं ते म्हटलेलं आहे त्याने. कोण तो शिव, निज आत्मज्योती, माझा जो आत्मा आहे तो. आता सखा शब्द जो आहे ना, हा फार छान आहे.
सख्यैव ख्यायते इति सखा. म्हणजे ज्याचं नाव आल्याबरोबर दुसऱ्याचं नाव येतं तो सखा. भगवंताबरोबर शिवाबरोबर जीव आला म्हणून सखा. म्हणजे त्याच्याशिवाय तो नाहीच. मग सख्य भक्तीमध्ये मी भगवंताशिवाय नाहीच ही बाजू. बरं, माझी बाजू अशी आहे त्यालाही माझ्याशिवाय चैन पडत नाही म्हणून गुरु शिष्याचं मिस करून दोन म्हण. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलेलं आहे तो तादात्म्य असून सुद्धा शिष्याचं निमित्त करतो. शिष्यपणाचं मिस म्हणजे निमित्त का, त्याशिवाय तो नाहीच ना. मग बर, आता दोनपणाने भोगतो म्हणजे काय करतो, त्याच्यामध्ये आनंदाची जी उर्मी नाही ती निर्माण करतो. असं आहे. शिवाचं काम काय आहे, कार्य काय आहे, ते जीव ज्या वेळेला त्याला विसरतो म्हणजे काय होतं, तो खरा अंतर्यामी प्रभू आहे. प्रभू म्हणजे मालक, बरं का, आडनाव प्रभू नव्हे हो. प्रभू म्हणजे मालक आहे. त्याला इंग्लिशमध्ये लॉर्ड असं म्हणतात. स्वामी, सर्वस्व, तो लॉर्ड आहे तुमचा. असा स्वामी जो आहे तो स्वामी या जीवाला इकडे तिकडे गडबड करायला की मार्गावर आणतो. म्हणून त्याचं महत्व आहे. तो गुरु, आणि तो गुरु जीव जेव्हा त्याला विसरतो त्यावेळेला सारखे स्मरण देतो. अरे तू कोणाचा आहेस, तू कोण आहेस, विसरतोय सारखा. म्हणून गुरु हा शिष्याला वेगळेपणानं पाहण्याचं निमित्त करून त्याला म्हणाले मार्गावरती आणतो. बर, आता तो प्रेम करतोय. मी सांगितलं वन वे ट्रॅफिक होतं हो, त्याचं प्रेम आहे, माझं उलट नाहीये. अलीकडे आम्ही ते आता कॉलेजमध्ये असल्यामुळे तरुण मुला मुलींशी संबंधच. तर काय होतं, एकदा काय झालं, एक मुलगीचा विल्सन कॉलेजमधली गोष्ट आहे, आमच्या कॉलेजमधली नाही. म्हणजे काय म्हटलं हे असं नव्हे, त्या कॉलेजमध्ये घडली. एक मुलीच्या 2-3 मुली चालल्या होत्या, त्या एका मुलीचा रुमाल खाली पडला. तर मागून एक 2 विद्यार्थी येत होते, त्यापैकी एकाने उचलून तिला दिला. ती हसली पाहून. त्याला काय वाटलं की माझ्यावरती प्रेम आहे. बरं का, ऐकण्यासारखं आहे बरं का, फार वर्षाची गोष्ट आहे, 30-35-30 वर्षात. आणि मग तिच्या मागे लागला. तो मागे लागला, त्रास व्हायला लागला, काहीतरी बोलला, तिने चप्पल काढून मारली त्याला. याचा अर्थ काय, वन वे ट्रॅफिक होता हो. याचं प्रेम तिच्यावर होतं, त्याचं तिचा विचार तिच्यावर नव्हतं, नाही का. वन वे ट्रॅफिक समजलं ना काय आहे ते. जीवनात घडलेलं आहे असं, नाही का. पुष्कळ वेळेला जर मुलगा पसंत नसून आईबापाने जबरदस्तीने लग्न केलं असेल तर असंच होतं. नवऱ्याचं प्रेम बायकोवर असतं, बायकोचं प्रेम नसतं नवऱ्यावरती, किंवा उलट असू शकतं. मुद्दा सांगण्याचं काय, इथे काय झालंय, इथे वन वे ट्रॅफिक आहे, त्याचं माझ्यावरती प्रेम आहे, माझं त्याच्यावरती नाही. मग या प्रेमाचं लक्षण काय, ते महत्वाचा मुद्दा आहे. तो असा आहे, देवाला जे आवडतं ना ते जर आपण केलं तर सख्य घडे नेमस्त. नेमस्त म्हणजे खात्री. त्याला जे आवडतं, देवाशी जयाची अत्यंत प्रीती, ते जे आवड आहे आपण, बरं का, तरी सख्य घडे नेमस्त. त्याला जे आवडतं तेच आपल्याला आवडायला लागलं तर सख्य झालंच पाहिजे, बरं का. देवाला काय आवडतं, नाही का, आला प्रश्न. मग देवाला पहिल्यांदा नीतिमान वागणं पाहिजे. परमार्थात नीती नाही तर नाही, नीती नाही, बरं का. उगीच आपण म्हणतो आपण, अहो काय सांगावं. ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायामध्ये सत्पुरुषाचं लक्षण वर्णन करताना, जयांच्या लीले माझी नीती जियाली दिसे. तुम्हाला जिवंत नीतिमत्ता पाहिजे असेल तर या सत्पुरुषांच्या लीलेमध्ये बघा, त्यांच्या वागण्यामध्ये बघा, काय नीतीला महत्व आहे बघा. ना उन्हातापी मी कसंही वागेन, नाही का, आणि अध्यात्म होणार नाही. मग पहिला असेल तर नीतीने वागलं पाहिजे, बरं का. पण नुसतं नीतीने वागून भागणार नाही. काय होईल, आपण नीतीने वागताना
जे अनितीने वागतात ते सुख भोगतात असं दिसतं स्पष्ट, नाही का? हे लवाट लोक नाही का पैसे खातात, काय मजा करतात. आज समजा तुम्हाला विमानाने जायचंय, बंगलोरला साधं जायचं म्हणलं तर 250 रुपये भाडं आगाडीने, बसनी आगाडीने 200-300 रुपये, विमानाने 3000 रुपये. कोण देतो आज सांगा, नाही का? पण हे उलट सुलट करणारे लोक असतात ते काय तुमच्या मित्रालाही घेऊन जाऊ शकतात, नाही का? हे पाहिल्यावर असं वाटतं मी जी नीती करतो हे पाहायला काय अर्थ आहे का नाही, नाही का? त्या तिथे सत्पुरुषाच्या आधाराची गरज आहे. असं आहे, आज तुला ते देहाने चांगले वागतात दिसत आहे, परंतु ते खरं सुखाचं नाही आहे, त्याचं फळ द्यावं लागेल. आपल्याला झालंय काय, सायन्सने काय केलं, आपल्याला धर्मावरची श्रद्धा भंग केली आणि नवीन श्रद्धा निर्माण केली नाही. त्यामुळे लटकल्यासारखं झालं धने ना, धोबी का गधा न घाट का न घर का अशी स्थिती झाली आहे. धर्मावरची श्रद्धा गेली, नवीन श्रद्धा नाही. त्यामुळे काय अहो असं आहे, तुम्ही पाहता ना की माणसाला सुख आणि दुःख हे न कळत माणूस देतो, अनाहूत येतं, न बोलावता मिळतं. तुमच्या पोटी एखादी मुलगी किंवा मुलगा येतो, तुम्हाला सुख किंवा दुःख देऊन जातो. काय कारण आहे याचं? तुम्ही त्याचं फेडता मागचं. ही जी सत्पुरुषांनी सांगितलेली श्रद्धा आहे ही गेली या जन्मात. आपल्याकडे कल्पना आहे ना, अहो तुम्ही फुकट देऊ नका बा, पुढच्या जन्मी फेडावं लागेल म्हणून. ही काही खोटी कल्पना नाही आहे, ही खरोखरच कल्पना आहे, शंका नाही. बरं का? सांगण्याचा हेतू काय की त्याला आवडेल तसं वागलं पाहिजे. मग त्याला आवडेल म्हणजे त्याची जी इच्छा आहे ती माझी इच्छा झाली पाहिजे. तर आपण काय लक्षात ठेवायचं? समर्थांची ओवी लक्षात ठेवा. सखे भक्तीमध्ये ईश्वराचे जे मनोगत तेच आपुले उचित. मला उचित म्हणजे बरोबर, इंग्लिश मध्ये त्याला अप्रोप्रिएट म्हणतात. मला योग्य काय आहे त्याच्या इच्छेने जे घडतं ते योग्य आहे. ईश्वराचे जे मनोगत तेच आपुले उचित. त्यांनी सुख दिलं बरोबर आहे, दुःख दिलं तर बरोबर आहे. इच्छेसाठी भगवंत अंतरू नाही, असं नाही. बरोबर का? देव करील ते मानावे, त्यांनी म्हटलेलं आहे तेवढी. तो जे करील ना ते बरोबर आहे, योग्य आहे. ही वृत्ती जर झाली ना तर सख्य टिकेल, नाही तर नाही टिकणार. आणि ते टिकलं म्हणजे मग गुरुच्याशी जो संबंध आहे त्याला दिव्य पण येईल. काय सांग, अगदी साध्या भाषेत सांगायचं म्हणजे महाराजांचं फार छान वचन आहे. तुम्ही आपल्या प्रपंचाची काळजी सोडली त्याला काळजी लागते म्हणाल. किती बरोबर आहे. आपण की नाही धाडस करीत नाही, हे मनाचं धाडस आहे, हे बाहेरचं धाडस नाही आहे. ते काय तुम्हाला सोडून जा म्हणून म्हणतच नाही. पण समजा तुमची मुलगी बाळणपणाला आलेली आहे आणि 9 महिने उलटून गेले, तारीख बिरीख देतात ना ते हमखास चुकीचीच निघते. काय डॉक्टरीचं ज्ञान आहे कोणास ठाऊक. एका डॉक्टरनीच त्याच्यावरती कोटी केली. तो जेव्हा जन्माला आला डॉक्टर स्वतः, तेव्हा त्याची तारीख चुकली. ती सवय लागली म्हणले त्याला. आपले सोनारच म्हणाले, म्हणलं वा डॉक्टर खूप आहे तुमची, बरोबर का? मी चुकायचीच ती तारीख, नाही का? आधी तरी व्हायचं नाही नंतर तरी व्हायचं सांगण्याचा. तर समजा तुमची मुलगी बाळणपणाला आलेली आहे आणि जर 9 महिने होऊन गेले, तारीख होऊन गेली, सगळं काय पत्ता नाही अजून. अरे काय होणार? मग ते आली ते सोनोग्राफी वेळेला निघालेलं आहे, बरोबर का? तेव्हा ते पहा सगळं. मग तरी पण निर्णय काही नाही ना, मग त्यांच्यावरती सोपवा. नाही ना तुम्हाला जमत, त्यांच्यावरती सोपवा. मुलगा आहे, मुलाचं लग्न होत नाही, मुलीचं लग्न होत नाही, आपण प्रयत्न करून जमत नाहीये ना, मग त्यांच्यावर शोभ. नाही तर गुरुला करायचं कशा करता? का शोभा काय? ते अलीकडे अहो या दिवाळीच्या ह्याच्यात काय लोक भेटायला येतात ना, त्याच्यामध्ये एक नवरा बायकोन मुलगी भेटायला आली. ती आर्ट बीट काहीतरी शिकली आर्टच्या कॉलेजमध्ये. तिने कानामध्ये ते घातलं होतं कानातलं. अरे बापरे किती लांब लचक होतं बरं का ते लांब. मला वाटलं तर मी काय म्हणलं मग रोज का घालीत नाही? भोकं मोठी होतात पण घालीत नाही म्हणाले. इतकं ते वजन नाही का? म्हणजे माझ्या म्हणण्याचा हेतू काय, हे सगळं करतो कशा करता नाही का?
हे सगळं चांगलं दिसावं, अमकं व्हावं तमकं व्हावं. अरे पण त्याचा फायदा नाही ना. तसं आपलं होतंय बघा. त्याला द्यायला पाहिजे मनाने, बाहेरून नाही किंवा तुझ्या पदरात घातलंय बघ काय करता येईल. आणि तो कसा आहे, विश्व चालवणार आहे ना, त्याला काही त्याची अडचण नाहीच आहे मुळी. अरे सहज एवढी. किंबहुना तुकाराम महाराजांचा अभंग इतका अप्रतिम आहे. ते काय म्हणाले, मातेची खांदी बाळ नेणे शीण. ज्या आईने मुलाला कडेवर घेतलं आहे त्याला श्रम नाहीतच, पण पुढे म्हणाले भावना त्या भिन्न मुंडावया. मुंडावया म्हणजे केस काढणं ना, हजामत करणं. तेव्हा भिन्न भावना मुंडून टाकाव्या. तो ती माझी आई आहे ही भावनाच केली नाही का. मग काय करावं याला उपाय? याला उपाय असा की त्यांच्या कानावर मी जसं तुमच्याशी बोलतो तसं त्यांच्याशी संभाषण करावं. मी सांगणं बरं नाही. एक ब्रदर लॉरेन्स म्हणून साधू होऊन गेला. हा स्वयंपाकी, त्याला दुसरं काही येत नव्हतं. आणि त्याने काय म्हणलंय, माझं वागणं इतकं चमत्कारिक, सांड लवण माझ्या हातून व्हायची असा बरं का. त्याला काहीच दुसरं येत नसे म्हणून त्याला स्वयंपाकी केला. तर त्याने काय साधलं, तो माझ्या जवळ आहे सारखा, तर प्रत्येक गोष्ट त्याला सांगून तो करी बरं का. तो काय म्हणाला, तुम्ही ही सवय करा, त्याच्याशी संभाषण करण्याची सवय करा, बोलण्याची. प्रत्यक्ष तो ऐकतोय आणि ऐकणारच तो. तुम्ही किती लपून, महाराज म्हणायचे ना, तुम्ही स्वतःला आणि भगवंताला फसवू शकत नाही, कारण मी माझा आतमध्येच आहे, तिथेच तो आहे ना. कसं फसवू शकाल त्याला तुम्ही? तसं त्याच्याशी जर संभाषणाचा प्रयत्न केला तर आपल्याला दोन गोष्टी होतील. एक, आपलं सुखदुःख त्याच्या कानावर घालता येईल आणि दुसरं त्याचा आधार राहील ना. मी त्यांच्या कानावर घातलेला आहे बरं का. हा त्याला उपाय आहे. मग आपल्या वासनांचं काय आहे, शेवटी मला हे पाहिजे पण तुम्ही द्या, तुमच्याकडून येऊ दे, जगाकडून नको. आणि त्याला एक असं आहे, आपण न मागताना जे येतं ना ते तिकडून येतं. ही खरी आहे, खूप खोळ आहे. तर न मागताना राहणे, आता वेळ असतो, वाट पाहावी लागते. ही वाट पाहण्यामध्ये खरी परमार्थाची खूबी आहे. तुम्हाला शबरीची गोष्ट माहिती आहे ना. राम येणारी खाती आहे, केव्हा येणार माहिती नाही. रोज ती रस्ता साफ करी आणि त्याच्यावर फुलं बिलं घाली आणि राम मग आला. तसं आपल्या मनामध्ये जे आहे ते घडण्यापर्यंत तो जो वेळ जातो, वेटिंग पिरियड. आणि नाही कोणचा मला सांगा, अरे तुम्ही डॉक्टरच्या दवाखान्या उघडलं तर काय लगेच पेशंट येऊ लागतात, हा नाही का. तसंच आहे प्रत्येक धंद्यात हे आहे. मग परमार्थात नाही होय असं कसं म्हणता. तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये तिथे त्याला बसवावं की तुम्ही पहा, तुम्ही पहा. मग ते म्हणाले, जो खरा असा असतो त्याची काळजी मला लागते. आणि सत्पुरुषाचं सामर्थ्य असं असतं, तुम्ही आम्ही काय तो रोग निवारण करू किंवा काय चांगलं करू तर सहज करू, पण वेळेवर करतो. तसं तुम्ही आजारी पडलात तर तुम्ही डॉक्टर सांगेल हो बरे व्हा, नका बरो काय, पण त्याच्या हातात असतं काय बरं करा. आणि ती जाणीव ठेवली पाहिजे. ती जाणीव ठेवली तर परमार्थ बरोबर साधेल. मग आज काय शिकायचं, हा नाही का. तो कसा आहे, आपल्याकडे द्विदल धान्य असतं. द्विदल म्हणजे दोन दल. डाळी बिळी नसतात का, डाळिंब्या असतात, त्याला दोन अंग असतात. तसं परमार्थामध्ये गुरु आणि शिष्य ही दोन अंग आहेत. तिथे दोन आहेत, पण ते दोन कसे आहेत, एकात दोन आहेत. हा ते वेगळे असे नाहीत, एकात दोन आहेत. तर तो आपल्याशी चांगला आहे हो, मी त्याच्याशी तसं वागलं पाहिजे, हा की नाही. माझा तो आहे खरा, त्याला मी आहे सांगतो वेगळा नाहीच आहे, पण मला तो खरा नाहीये. तो खरा जर आपण वाढवलं आणि त्याला उपाय स्मरणाशिवाय नाही. उगीच तुम्हाला वाटेल काहीतरी सांगतो, त्याचं सार्थ स्मरण पाहिजे आणि त्या स्मरणाला नामाशिवाय उपाय नाही. तू कुठे गेली, पुस्तक वाचून बसतं का, होत आहे का ते. नुसतं ऐकून होणार नाही, पुस्तक वाचून होणार नाही, तर सारखं पूजा पाठ करून सुद्धा होणार नाही. तेवढ्यापुरतं राहील. तुम्ही काय 24 तास पूजा करता. युरोपियन बाई साधू, एक साधू होऊन गेली. ती परमार्थाचं मर्म सांगताना म्हणाली, परमार्थ म्हणजे काय, 24 तास प्रार्थनेत राहणं याचं नाव परमार्थ. प्रेयर, हा डिव्हाइन प्रेयर. अहो कसं शक्य आहे, त्यापेक्षा नाम बरं की हो नाही का.
प्रेयर म्हणजे प्रार्थनेत सुद्धा त्याचं स्मरणच आहे ना सारखं. ते स्मरण मी सांगितलं अगदी सुरुवातीला. रेपिटेटिव्ह म्हणजे सुवी पुनरावृत्ती होता कामाची नाही हो. पुनरावृत्ती म्हणजे सायकल चालवण्यासारखी होते. तुम्ही सायकलचे पेडल मारता तुमच्या ध्यानात तरी असतं का? नाही का? तर चाललंय आपलं. तसं होतं कामाचं नाही, नाही का? नाही तर गंमत काय होते, एक ग्रस्त आले महाराजांना म्हणाले की महाराज म्हणाले नामस्मरण करीत जाव. ते तर चालूच आहे म्हणाले. असं नाही होतं कामाचं, नाही का? ते तर चालूच आहे म्हणजे काय चाललंय आपलं. एक आहे सिगरेट पिणाय हो. मी का सिगरेट पिणाय म्हणतो, एक मनुष्य होता चांगला ओळखीचा, ते सिगरेट पित होते. ते काय करायचे, इथे झेळ धरून ते 2-4 चुटकी मारले की चुटकी वाजवायचे. चुटकी वाजवून ते झाडायचे. तर मी सहज म्हणलं तुम्ही हे करता तुमच्या लक्षात आहे का? हे म्हणले अगदी सोयीचं झालेलं आहे. तसं काही नाम होत नाही, लक्षात ठेवा. आपलं झालं की चुटकीवर हा सारखं जाणीव पाहिजे. मी चाललोय त्याच्या जवळ चाललोय, त्याच्या जवळ चाललोय, ही जाणीव जर झाली ना म्हणजे मग त्याला खरं प्रेम येईल. त्याची जाणीव त्यांना होईल आणि मग आपलं काम होईल. तर पुढची ओवी आहे ते उद्या सांग. जानकी जीवन स्मरण